पहिला डॉट आलाय. पोलथर करण्यात आला. मिडॉनला चेस केला बॉल. लॉंगचा फिल्डर फारच वेगाने बॉलवरती येतात. स्वयं खाडीला आपण पाहतोय जो आयकॉन आहे आर्या 11चा. आर्याच्या अगेन्स्ट स्टार खेळतोय या मॅच मध्ये. दोन्ही संघाने पहिला सामना गमावलेला आहे. आर्या पहिल्या मॅच मध्ये खेळले होते. पहिली मॅच त्यांनी गमावली होती. स्टार 11ने दुसरा सामना खेळला, दुसरा त्याने गमावला. तर सलग 2 सामने लेट साईड मराठी 11ने जिंकलेले आहेत. मागचा सामना पुष्कर शिवांशने गमावला. पुढचा सामना एलिमिनेटर आहे अँड देन क्वालिफायर. आजचा जो स्केड्यूल आहे, लाला आणि दिवेकरची जोडी आहे. स्ट्रायकिंग एंडला सध्या दिवेकर. पुढचा बॉल सौरभ. सॉफ्ट हँडने खेळायला. बॉल बॅटच्या अगदी स्टिकरला लागला आणि देन शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरकडे अज्जू. अज्जूला आपण पाहतो शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला सिंगल सोबत. धावसंख्या सध्या 2 या आकड्यावरती. अज्जूची प्रचंड मेहनत. अक्षय तायडे असतील, सगळेच आमचे अनिकेत भाऊ, ज्यामध्ये रुपेश भाऊ देखील आपल्याला पाहायला मिळतात. दोन्ही आमचे यादव ब्रदर्स, बद्री यादव, कल्लू यादव. ऑन साइडला मारायचा होता पील आणि फलंदाज बाद. लाला इज गॉन. पहिला धक्का स्टार 11ला. डोंगर सगळं ओके मध्ये. 2ला विकेट आली होती अर्थातच पहिली. 2 बॉल आणि बाकी आहेत पहिल्या षटकातील. आणि नवीन बॅटर आयकॉन स्टार 11चा राहुल मोरे मैदानाच्या आतमध्ये आला. फर्स्ट मॅच मध्ये दावाच बनल्या नव्हत्या राहुल कडून. ही मॅच आहे इकडून जिंकावंच लागणार आहे बिकॉज दोन्ही टीम साठी डू ऑर डाय. ऑफ स्टंपचा बाहेर खेचून मारलाय. एक्स्ट्रा कव्हरने स्टार्ट घेतला होता, शेवटी पुन्हा थांबला. ट्राय करायला पाहिजे होतं कॅच साठी. आशा करतोय की कोणती गंभीर त्यांना दुखापत नसेल. जास्त लागलं असेल. येस, पाणी आणि आईस. येस, बर्फ पाहिजे. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. स्कोर सध्या आपण पाहतोय 4 या आकड्यावरती. शेवटचा बॉल पहिल्या षटकातील अजूनही बाकी आहे. इंटरेस्टिंग मॅच आहे स्टार 11च्या अगेन्स्ट आर्या 11. हे दोन्ही संघ खेळतात. आफ्टरनून सेशन, दुपारचं सत्र. खेळपट्टी तापले, वातावरण तापले. मॅच पाहूयात किती तापणार आहे. शॉर्ट बॉल ऑन साइडला बॉडीला रोल करून फिरून मारलाय. स्क्वेअर लेगचा वरतून मोरेने पहिला मारलाय षटकार. दहा धावा धावफलकावरती आहेत. षटकाराच्या जोरावरती शेवटच्या बॉलवरती जो षटकार आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या षटकाचा अंतिम स्टार 11चा धावफलक 10 for 1, 10 धावा आणि 1 विकेट. आज आपल्याला 90, आज आपल्याला 97, आज आपल्याला 89. आणि लास्ट मॅचचा आपण विचार केला तर 120, 120 जो आतापर्यंतचा सर्वोत्तम स्कोर आहे. लेट साई मराठेने त्या बनवल्या धावा. जबरदस्त बॅटिंग केली आहे रवी पवार. सलग दुसरा मॅचचा आय थिंक तो मॅन ऑफ द मॅच राहिला. सलग 2 सामन्यांमध्ये हाफ सेंचुरी. बॅकफुट पंच केला, कवचला बॉल चालला. इनफिल्डच्या फिल्डर धावतात पण बॉल अडवू शकणार नाही. सीमा पार, चौकार. अज्जूला आहे का लागोपाठच्या 2 विकेटसाठी.
500 रुपयांचा कॅश प्राइज है। और बद्री यादव इनकी ओर से भी 500 का इनाम, कैश प्राइज 14। सेकेंड ओवर इन प्रोग्रेस, 14 रन, रन संख्या अब तक स्टार 11। मजा आएगा इस मुकाबले में जिस तरीके से, हालांकि अब तक जो भी बल्लेबाजी हो रही है, अटैक तो उतने दिखने मिला नहीं, लेकिन सिंगल डबल के साथ अब तक 2 बाउंड्रीज हमने देखे। 15 रन, 15 और स्कोर कार्ड। राहुल अभी भी मौजूद है, जो आइकॉन है बल्लेबाजी करते हुए स्टार 11 के। पिछला जो मुकाबला था अच्छा प्रदर्शन नहीं कर पाए, लेकिन ये जो मुकाबला है डू और डाई। स्वीप किया इस बार, गेंद निकल चुकी है बैकवर्ड स्क्वायर लेग सीमा रेखा के पार, आता हुआ 4। हे गाणं आता मोडून टाका, दुसरं गाणं लावा। सकाळपासून 5-6 वेळेला आलेलं आहे, कदाचित आमच्या डिस्क जॉकीज आवडतं असावं। मोडून गेल्या जुनाट वाटा, आपण पण गाणं मोडून टाका आता। 19 धावा झालेल्या आहेत। राईट झाला बॉल, ऑप्शनचं बाहेर ठेवलं, खेचून मारायचं होतं मिड विकेटला। पुन्हा जी गॅप आपण पाहतोय तिकडे खेळायचं होतं राहुलला, जमलं नाही, डॉट आला। षटकातील असेल शेवटचा बॉल, ॲव्हरेज ओव्हर आहे। 2 चौकार जरी आले असले, 2 डॉट आलेत, 1 सिंगल आले, म्हणजे आतापर्यंत फक्त 9 धावा आलेल्या आहेत। पॉवर प्ले मध्ये षटक मोठं नाही। आणखी एक बॉल ऑफ कटर, 1 मोर डॉट, चांगलं कमबॅक, एका चौकाराचं उत्तर दिलंय। सो 9 धावांचे षटक अज्जूस राहिलंय। ओव्हरऑल स्टार 11 1 गडी बाद 19। दोन ओव्हरचा खेळ संपला, 19 धावा धावफलकावरती आहेत आणि थर्ड ओव्हर मध्ये बॉलिंग मार्क वरती आलाय अमित। पहिला बॉल भरपूर शफल होऊन लॉफ्ट केलाय, कॉन्फिडन्स पाया फटक्यामधला, लॉंग ऑनला क्लिअर करेल, दर्जेदार रुबाबदार षटकार। मध्ये दिवेकरच आपल्याला पाहायला मिळाला आणि अशी गरज आहे सध्या तरी। फर्स्ट इनिंग आहे, पुन्हा एकदा खेचून मारण्याचा प्रयत्न, बॅट हातात फिरली आहे, हवेत आहे बॉल आणि कॅच ड्रॉप। गोलंदाजाने चूक केली, तिकडे कॅच ड्रॉप झाली आहे, जीवनदान मिळते रवी दिवेकर यांना आणि या सिंगल सोबत धावासंख्या सध्या आपण पाहतोय 26। तिसरं षटक प्रगती पथावर आहे। पहिल्या षटकामध्ये सौरभ 10 धावा, अज्जू सेकंड ओव्हर 9 धावा आणि इकडे आलेला अमित पहिल्या 2 बॉलमध्ये 7 धावा खर्च करतोय। चान्स होती अमितला, कॅच मात्र इकडे सोडली आहे त्याने। कॅप्टन देखील आहेत स्टार 11चे आणि स्वतः शेट देखील आहेत। कोण? आर्या 11चे अमित, ज्यांना आपण बॉलिंग करत असताना पाहतोय। एक्स्ट्रा को राहत आहे, लॉंग ऑफ ठेवलाय बाहेर, लॉंग ऑन आहे, ऑन साइडला जुनी 3। फुल टॉस आहे, बॉल झाला मिड विकेटकडे, फिल्डर वेगान आले, चांगली फिल्डिंग आहे, एकच धावेकडे मिळणार आहे आणि या सिंगल सोबत बॅटिंग साईडने रिव्ह्यू घेतलाय, समजलं नाही। फर्स्ट लुक मध्ये असं वाटतंय की फेअर आहे, पण टीव्ही अंपायर आपल्याला सांगतील। येस, टीव्ही अंपायर ऑन ग्राउंड अंपायरने फेअर सांगितलं आणि चॅलेंज केलं बॅटिंग साईडने। काय? इट्स अ फेअर डिलिव्हरी, मे बी 1 सक्सेसफुल
आणि ते दिसतच होतं. पण तरी देखील इकडे बॅटिंग साईड थोडी आपल्याला एक्साइटेड दिसली होती दोन्ही बॅटर्स. टोटल स्कोर सध्या आपण पाहतोय 27 बॉल बाकी आहेत अजूनही 3. रवी दिवेकर ऑन स्ट्राईक. खेचून मारायचा होता ऑन साइड अक्रॉस द बॅट. भरपूर ते स्ट्रॉंग आहेत बट बॅटवरती आता बॉलही आला नाही. बॅट फार वेगाने फिरली. अमितनं बघितलं काय चूक झाली होती. पहिला जो बॉल पुढे दिला होता पण रवीला जो रवीने थेट पाठवला होता बाहेर. यावेळेचा डॉट आला. फुल टॉस आहे नाही थांबणार आत. फुल टो वसूल मिड विकेटचा पल्ल्याड षटकार. षटकार आला आणि धावसंख्या जाऊन पोहोचली होती 33. ऑफ स्टंपचा बाहेर चांगला पंच. कव्हर्स मधून बॉल सीमारेषेचा बाहेर आला. इथे चौकार. थोडं षटक मागणं राहिलंय आणि जिथे 2 षटकार 1 चौकार. धावाले 18. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. टोटल स्कोर आहे 37. प्लीज थोडं फास्ट खेळायचं आता. ड्रिंक्स ब्रेक जरूर आहे. हा ब्रेक असेल यानंतर तुम्हाला कंटिन्युअस 3 ओव्हर खेळायचं आहे प्लीज. थर्टी 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 37 धावा आपल्याला धावफलकावरती जरूर पाहायला मिळतात. अज्जूला कंटिन्यू करण्यात आलं बिकॉज 4थ्या ओव्हरमध्ये जर आता 50-50 ओव्हर नाही म्हणजे पुढची कंपल्सरी असेल मॅन्डेटरी. अज्जू सिंग वन्स अगेन ऑन बॉलिंग मार्क. भरपूर मेहनत आहे येस नो डाऊट. आणि अज्जू आता सध्या त्याच्या आर्या 11 साठी चांगली बॉलिंग करतोय. सेकंड पॉवर प्लेमध्ये त्याने चांगली बॉलिंग केली होती. विकेट जरूर मिळाली नाही पण 9च धावा फक्त खर्च केला होता. इनसाइड आउटला अटेम्प्ट होता पॉइंटचा वरतून. बॉल तर चालला आता बॅकवर्ड पॉइंट कडे. धावतोय फिल्डर शेवटी गेला चौकार. सिंग स्ट्रोक तर नव्हता मात्र 4 धावा मिळत आहे. फुल टॉस स्लॉग इट. व्हॉट अ शॉट. बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा वरतून मोरेचा मास्टर स्ट्रोक. षटकाराला धावसंख्या सध्या पोहोचली ती 47. मोरेने आता आक्रमण केलंय. ओ इथे फटका फसलेला दिसतोय. लॉंग ऑन कॅच पकडून बाहेर षटकार.
बॉल कडेला लागलेला बॅटच्या, त्यामुळे फिल्डरचं मी म्हणेन कितपत चूक आहे. बिकॉज ज्या पद्धतीनं बॉल एक्स्ट्रा कव्हरला मारायचा असताना राहुलला तो लॉंग ऑनला आला, त्यामुळे जस्ट देखील त्यांना व्यवस्थित करता आलं नव्हतं. तरी देखील त्या परिस्थितीमध्ये त्यांनी कॅच पकडली, पण शेवटी जो मागचा पाय तो बाउंड्री लाईनचा मागे आला. आताचा डॉट आहे. धावसंख्या सध्या आपण पाहतोय ती 53. बॉल बाकी आहेत अजून 2. पुढे येऊन वाह वाह वाह, शॉट ऑफ द डे, सर्वात मोठा लांब पल्ल्याचा भव्य षटकार. बॉल तर कॅच केलाय तिकडे, पण इकडे अंपायरचं मत आहे की बॅट आणि बॉलचा कोणताही कॉन्टॅक्ट नव्हता, शोल्डरला ब्रश होऊन बॉल हवेत होता. सो अशा पद्धतीने 4 ओव्हरचा खेळ संपलाय आणि बॅटिंग करत असताना स्टार 11 एक गडी बाद 59. चांगला खेळ. चला बॉल आला, सो आता असेल 50-50 ओव्हर. चला स्पीड अप प्लीज, लवकरात लवकर खेळा म्हणजे उन्हामध्ये तुम्हाला जास्त उभं राहता. सो 4थ्या षटकामध्ये जर तुम्ही चॅलेंज केलं नाही बॉलरला तर 5व्या षटकामध्ये ते मेंडेटरी आहे. 12 धावा मिनिमम, अन्यथा 3 धावा मायनस. ओके, जेवढ्या होतील त्याच्या अर्ध्या मायनस. चला चला वेळ जास्त घेऊ नका प्लीज. स्वयं बॉलिंग मार्गवरती आहे. चॅलेंज ओव्हर आहे, मिनिमम 12 धावा इकडे बॅटिंग साईडला बनवाव्याच लागणार आहेत. आणि वेल सेट बॅटर आहेत रवी दिवेकर आणि राहुल मोरे. सध्या दिवेकर स्ट्रायकिंग एंडला, स्वयं काढे पहिला बॉल. बॅकफूट लावून कट करायला गेलेत, मात्र थोडासा ऑकवर्ड बॉडीचा बॅलन्स होता, स्टान्स जो होता फटक्यासाठी. डॉट आला. बॉल आणि बाकी 5. स्वयं काडे ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट SSC कंबालपडाचा फ्रंट लाईन बॉलर आहे. मात्र इकडे या त्रिमूर्ती प्रीमियर लीग मध्ये सध्या तरी तो आर्याच्या बाजूने आयकॉन मधून खेळतोय. पहिला डॉट आलाय. 12चं चॅलेंज आहे. खोला टाकलाय पायावरती, अपील आहे, इम्पॅक्ट भेटला नाही, दॅट्स वाय बॅट इज सेफ. अन्यथा इकडे लेग बिफोर विकेट आली असती. लेग बाईज 1 धाव आणि टोटल सध्याचा स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय तो 60 धावा धावफलकावरती आहेत. प्रगतीपथावर असताना सध्याच आपण पाहतोय हे 5वं षटक 50-50 ओव्हर. इंटरेस्टिंग बॅटल आता. राहुल मोरे स्ट्रायकिंग एंडला, स्वयं खाडेकडे बॉल आहे. पहिल्या 2 बॉलमध्ये 1च धाव आली आहे, म्हणजे अजूनही मिनिमम 4 बॉलमध्ये 11 धावा बनवाव्याच लागणार आहेत जर हे चॅलेंज कंप्लीट करायचं असेल बॅटिंग साईडला. फुल टॉस आहे, ऑन साईडला टर्न केलाय, मिड विकेट ऍक्शन मध्ये चांगली फिल्डिंग झाली आहे. डबलला चान्स देणार नाही, पण आता राहुल धावत होता. चांगली किपिंग, चांगला थ्रो कलेक्ट केला त्यांनी. डबलला चान्स दिली नाही, 1च धाव. पहिल्या 3 मध्ये 2, म्हणजे 3 मध्ये बनवायचा 10. जर त्या झाला नाही तर आहेत त्यामधल्या देखील मायनस केल्या जातील. आतापर्यंतचा धावफलक 61. 61 धावा. चांगली बॉलिंग. पहिला लेंथ बॉल आला, थोडासा राईट झाला आणि 2 फुल लेंथ. आताच फुल लेंथ एक्स्ट्रा कव्हर आत आहे. बॉल गॅप मध्ये चालला, थोडे उशिराने दोन्ही फिल्डर आहेत आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर चौकार. तर आलेलं आहे 4 बॉलमध्ये 2 बॉलमध्ये 6 पाहिजे बॅटिंग साईडला. 50-50 ओव्हर मध्ये चॅलेंज कंप्लीट करण्यासाठी काडे ऑन बॉलिंग मार्क.
बॅट स्विंग चांगलं आहे, बट आताचा आलाय डॉट. म्हणजे षटकारच आता मारावा लागेल तरच काम बनेल, अन्यथा मायनस होतील. मोरे आणि देवेकर ही जोडी पार्टनरशिप तर चांगली झाली, कारण पहिली विकेट फार लवकर पडली होती अवघ्या 2 वरती, आणि त्याने आतापर्यंत 63 धावांची दोघांमध्ये पार्टनरशिप आहे. पण हे जे षटक आहे इकडून पलटवार खाडेने केला. पाहूया अजूनही शेवटचा एक बॉल बाकी आहे. खोलात यॉर्कर आला, शांत ठेवलाय. वा वा, स्वयं खाडे कमबॅक त्याने केलं. या ओव्हरमध्ये फक्त खर्च केला त्याने त्या 6 धावा. म्हणजे इकडे आपण मायनस करूयात 3 धावा झालेल्या. 62 धावा, 5 षटकांचा खेळ संपला. $62 65 झाल्या होत्या मायनस करून 6 धावा आल्या ना. 65 झाल्या होत्या -3 62. लास्ट ओव्हर आहे आणि गोलंदाज आलेत सौरभ, ज्याने पॉवर प्ले मध्ये बॉलिंग केली होती. तो सौरभ आला. शॉर्ट बॉल पोल केलाय, जबरदस्त बॉडी बॅलन्स आणि या फटक्यामधला देखील बॅलन्स. 6 धावा. लाईव्ह स्ट्रीमिंग सुरू आहे मित्रांनो. सोडू इट्स ओके. टोटल स्कोर सध्या आपण पाहतोय तो 67. 42 ला नॉट आउट आहेत मोरे. इकडे ऑफस्टमचा थोडासा बाहेर. इट्स अ डॉट बॉल. रिव्ह्यू लॉस्ट आहे, ऑलरेडी रिव्ह्यू लॉस्ट आहे. दॅट्स वाय आता इकडे तुम्ही चॅलेंज करू शकणार नाही. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा. डॉट आलाय, वाचायचं होतं बॉलरला, लांब ठेवलंय. आताही लांब ठेवलंय पण शफल होऊन लाईन मिस राहुलने केली आहे. डॉट आलाय. षटकारानंतर 2 डॉट बॉल. चांगली बॉलिंग. 3 बॉल आणि बाकी आहेत. 42 बनलेले आहेत. 8 पाहिजेत 50 ला, पण इकडे सध्या तरी त्याच्या टीमला गरज आहे धावांची, कारण फक्त बनलेले आहेत 68 धावा. पुढचा बॉल सौरभ उडवलाय, सापडला की बॉल गेलाय. लॉंग ऑफ रेडी आहे, पकडले कॅच. विकेट डाऊन. राहुलची विकेट आली आहे. धक्का दुसरा 68 वरती. चांगली कॅच दर्शन कडून. दोन षटकारून काय कमबॅक राहिलं सौरभचं. पुढच्या 3 बॉल मध्ये एकही धाव आली नाही. राहुलची विकेट आली. नवीन बॅटर आले दुर्गेश. स्टील 2 टू गो. ऑन साइड सध्या तरी पॅक केले 4 फिल्डर आहेत. डीप स्क्वेअर लेग आहे. पुढचा बॉल पायावरती होता, मागून पकडलाय. वा, अपील होती पण डाऊन द लेग पिचिंग आहे. दॅट्स अ बॅटर सेफ आहे. टोटल स्कोर सध्या आपण पाहतोय तो 68 वरती थांबलाय. वा, काय बॉलिंग केली स्लॉगर मध्ये. पहिल्या बॉलवरती षटकार आला. पुढच्या 5 बॉल मध्ये एकही धाव आली नाही. ओव्हरऑल 5 बॉल 6 धाव आहेत फक्त. लास्ट
हवेत खेळला एरियल ऑन ड्राईव्ह लॉंग ऑन फिल्डर आहे स्वयं चांगली फिल्डिंग झाली थ्रो चांगलाच आहे डबल मिळणार नाही अशा पद्धतीने 69ला डाव संपला स्टार 11चा आणि 70चा चेस आहे आर्या 11 समोर टार्गेट 70. चला बॅटिंग साईड काय करताय लवकर चला मित्रांनो वेळ नाही आपल्याकडे हा देखील डुओट आहे पुढचा देखील एलिमिनेटर आहे अँड देन क्वालिफायर आहे म्हणजे प्रत्येक सामना आता इकडून आपल्याला एक टीम बाहेर जात असताना पाहायला मिळेल
दर्शन आणि साई 69 बनल्या 70च्या चेस ते स्वप्न उराशी बाळगून मैदानाच्या आतमध्ये चाललेलं काय बॉलिंगचा कमबॅक राहिला पहिल्या 4 ओव्हरमध्ये 59 धावा होत्या स्वयं काळे आला 50-50 चॅलेंज ओव्हरमध्ये फक्त त्याने 3 धावा खर्च केल्या 6 केल्या होत्या -3 आणि देन सौरभ शेवटच्या षटकामध्ये पहिल्या बॉलवरती षटकार येऊन 7 धावांचं ते षटक होतं म्हणजे 4 ओव्हरमध्ये 59 बनला आणि पुढच्या 2 ओव्हरमध्ये फक्त 10 धावा स्लॉग ओव्हरमध्ये डगआउट बॉक्स मध्ये फक्त प्लेयर साठी खुर्च्या आहेत बाकीच्यांनी उठून बसा प्लीज मंचावरती या तुम्ही दर्शन आणि सूरज साईराज बॅकफुटला गेला दर्शन कट करायचं होतं लाईन थोडी जास्तच मिस केली आहे आणि इकडे जरूर आपण पाहतोय बाउन्सर आलाय पहिल्या षटकामध्ये गोलंदाज सुनील 1 for the over ऑन साइडला वा व्हॉट अ शॉट पिक केलाय थोडासा पॉज घेतलाय आणि देन डिस्पॅच षटकार ट्रेंडिंग आहे इन्स्टारी आता 5 रुपये चिरी येऊ दे इनसाइड आउट हुआ इथे क्लास होता त्याचा पण डीप मध्ये फिल्डर आहेत दुर्गेश फार वेगाने बॉल वरती आलाय डबल मिळणार आहे डीप बाउंड्री थ्रो येईल डीप मध्ये बॉल गेल्यानंतर डबलला चान्स मिळते बॅटरला मागचा षटकार जबरदस्त होता कॉपी बुक स्टाईल पुल केलं होतं इकडे आपण पाहतोय इनसाइड आउट धावा 2 आल्या टोटल स्कोर सध्या आपण पाहतोय 8 या आकड्यावरती षटक सध्या पहिलंच प्रगतीपथावर आहे 70चा चेस आहे इकडे मॅटर करेल पॉवर प्ले 50-50 ओव्हर पुन्हा एकदा ऑन साइडला खेचायचं होतं पण तिकडे आता बॉल आणि बॅटचा कॉन्टॅक्टच झाला नाही चांगला बाउन्सर आलाय डॉट आलाय स्टील 2 to go 4 बॉलमध्ये तर 8 आलेल्यात स्वीप केला मिस्टेक झाली आहे मागून मात्र एकही फिल्डर येऊ शकणार नाही आला चौकार धावा पोहोचल्या 12 वरती शेवटचा बॉल P1 मधला बॅकफुटला कट केलंय एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर येईल स्ट्राईक दर्शनकडे असेल पहिल्या षटकाचा खेळ संपला चांगला स्टार्ट आहे विदाउट लॉस 13 धावा R11 70 ला चेस करत असताना टोटल 13 वरती धावसंख्या पहिल्या षटकामध्ये चांगला खेळ दर्शनने 606 बॉल फेस केले आणि त्या पद्धतीने बॅटिंग केली मेरिट वरती खेळलाय जसे बॉल येत होते तसं उत्तर देत होता आणि ही जी 13ची सरासरी आहे ही जरूर त्यांना जिंकून देऊ शकते कारण बनवायचा त्या फक्त 70 धावा सेकंड ओव्हर आयकॉन कोलात होता बॉल बोऱ्यासारखा गरंगत शॉर्ट लेग मध्ये आला एक धाव तर सहज मिळते आणि या सिंगलने स्कोर सध्या आपण पाहतोय 14 राहुल मोरे बॅटिंग जबरदस्त 42 धावांची स्फोटक खेळी त्याने केले फर्स्ट इनिंग मध्ये इकडे खास करून बॉलर्सला करावं लागेल डू डाय पहिला सामना दोघांनी गमावलाय दुसरा गमावला तर 2027 ची वाट 11व्या पर्वाची वाट त्यांना पाहावी लागेल
ओहो, उडवला इकडे बॉल, थेट पाठवलाय स्टँड मध्ये. षटकार. तो जो तो सांगतो कशात नाही तो कमी, अन्यायाला भिडतो जो तो सांगतो कशात नाही तो कमी. हे रवींद्र चव्हाण दादा वा वा. सारखा नेता पाहिला डोंबिवलीचे आमदार आणि कॅबिनेट मिनिस्टर महाराष्ट्र राज्याचे. टोटल स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय तो 21. सध्याचे भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष आहेत, पालकमंत्री रायगडचे राहिलेले आहेत, त्यासोबत कॅबिनेट मिनिस्टर राहिलेले आहेत, सिंधुदुर्गचे देखील पालकमंत्री होते. आकर्षक असे मोमेंट आहेत, जबरदस्त. ऑन साइडला टर्न करायचा होता बॉल, सिली पॉइंट कडे विकेट किपर दिवेकर. थ्रो येईल त्या अगोदर दर्शन आला आणि धाव सध्या आपल्याला पाहायला मिळते. एक सिंगल सोबत स्कोर सध्या आपण पाहतोय तो 22. मोठं संघटन कौशल्य असलेला नेता, भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष. मला आजही तो किस्सा आठवतोय, मी जरूर सांगेन. कवसला बॉल आहे सध्या, गॅप मध्ये पॉवर प्ले सुरू आहे. कवसला चाललाय पोहोचलाय, आलाय चौकार. ट्वेंटी 26 धावा आणि शेवटचा आता एक बॉल पॉवर प्ले मधला. मोरेच्या ओव्हर मध्ये देखील 13 आलेला आहे. ऑफसमचा बाहेर होता, थोडे मागे सरकलेत. इट्स अ वाईड. टोटल स्कोर सध्या आपण पाहतोय तो 27. 27 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचा एक बॉल अजूनही साईराजला उडवायचा होता. आउटसाइड एज आहे, शॉर्ट झाली मिस्टेक. लॉंग सेस बॉल पुढे आणि शेवटी किकच दिले. चला, गोल केलाय त्यांनी, आलाय चौकार. षटक संपन्न होतात 2 आणि ओव्हरऑल 31. क्रिकेट प्रेमी दादांना होती शर्यतीची ही जाण, तयार केले क्रिकेट संघ, तयार केले क्रिकेट संघ, घडविले खेळाडूंना. त्यांच्यासारखा दमदार नेता होणार नाही पुन्हा, त्यांच्यासारखा दमदार नेता होणार नाही पुन्हा, त्यांच्यासारखा दमदार नेता होणार नाही पुन्हा, त्यांच्यासारखा दमदार नेता होणार नाही पुन्हा. थँक्यू. 31. 31 धावा धावफलकावरती सध्या आपल्याला पाहायला मिळतात. चांगला खेळ केला. पॉवर प्ले मध्ये 15.50 सरासरी आहे. 31 बनवलेला म्हणजे अर्धा पल्ला जवळपास त्यांनी पार देखील केला. 70चा चेस आहे. शॉर्ट बॉल रेडीमेड रेडी होता आणि बॉलला पाठवलं थेट बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा वरतून. षटकार. आमच्या नदी वाहतोय रे त्यांच्या आठवणींचा झरा. थँक्यू. षटकारासोबत बनलेल्या 37. व्हॉट अ बॅटिंग. फुल टॉस आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या गॅप मध्ये सध्या बॉल आहे. डीप मधून फिल्डर तर आलेत. दुर्गेश थ्रो करतील. जबरदस्त बॅटिंग करतात दर्शन. कॉपी बुक स्टाईल इनसाइड आउट आलेत. पूल आलेत 2. टोटल आताचा स्कोर आपल्याला पाहायला मिळतो 39 आणि मॅच मध्ये फक्त बनवायच्यात 31 धावा. बॉल बाकी असताना अजूनही 22. बॉल मध्ये 31 धावांच्या मॅच मध्ये गरज आहे. बॅकफुटला स्क्वेअर कट. बॉल चालला कपा पॉइंट डीप. फिल्डर उचलून थ्रो करतात. धाव एक तर सहज आलेली आहे. ओव्हर थ्रो झाला. 40 कंप्लीट.
40 धावा धावफलकावरती आहेत. 21 बॉल 30 धावांची गरज. पण येत्या 7 मार्च आणि 8 मार्चला देखील तुम्हाला आणखी एक जबरदस्त स्पर्धा पाहायला मिळणार आहे. अक्षय ताडे आणि यश पांचा प्रस्तुत दोस्ती चषक 2026. 4,500 रुपये फक्त एंट्री फ्री आहे आणि प्रथम पारितोषिक 30,000 आहे, द्वितीय 15,000 आहे. वा. रेल्वे ग्राउंडवरती आहे, डोंबिवली पश्चिमेला ही स्पर्धा आहे. 8 ओपन टीम आणि 8 सुतार समाजाचे संघ आपल्याला पाहायला मिळणार आहेत. येत्या 7 आणि 8 मार्चला ही स्पर्धा दोस्ती चषक अक्षय आणि यश आपल्या समोर घेऊन येतात डोंबिवली पश्चिमेला रेल्वे ग्राउंडवरती. टोटल स्कोर सुद्धा आपण पाहतोय 40. 40 धावा सध्या आपल्याला पाहायला मिळतात. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना शॉर्ट बॉल आहे, हुक करायला गेलेत, व्यवस्थित कॉन्टॅक्ट तर झाला नाही, पण डबलला बॅटर्स कडून नाही पॅव्हलियन मधून कॉल आहे आणि तो ऍक्सेप्ट केलाय. धावा 2. वा. टोटल स्कोर पुढे जाईल 2 42. 42 धावा धावफलकावरती आहेत. हे षटक थोडंसं शांत चाललं, पण ऑलरेडी एक षटकार आलेला आहे. म्हणजे आतापर्यंत या ओव्हरमध्ये देखील 11 धावा, जी सरासरी त्यांना मेंटेन करायची होती ती तर करण्यात आलेली आहे. आणि जेव्हा धावल्यानंतर आपण पाहतो बॅटर शूजच्या ज्या लेस असतात ते रिलीज करतात, पुन्हा बांधतात. ते काही खरंच सुटलेले नसतात, थोडासा दम खायचा असतो. सर्व स्ट्रॅटेजी आहेत आणि ते आपल्याला बॅटरकडून देखील पाहायला मिळतात. मिड विकेटला बराच वेळ त्या फिल्डरने घेतला, त्यामध्ये 2 आल्या. 3 ओव्हरचा खेळ संपला. धावा 44 धावफलकावरती आहेत. 70चा चेस आहे. बॉल उरलेत 18. धावा पाहिजेत 26. पूर्णांक 5 एवढ्या उंचीचा माणूस एक रुबाबदार शिवाजी दादा शेलार यांचा सांगे मोठेपणा, त्यांच्यासारखा दमदार नेता होणार नाही पुन्हा, त्यांच्यासारखा दमदार नेता होणार नाही पुन्हा, त्यांच्यासारखा दमदार नेता होणार नाही पुन्हा, त्यांच्यासारखा दमदार नेता होणार नाही पुन्हा. Thank you, Dees. 44 आफ्टर थर्ड ओव्हर. 3 षटकांचा खेळ संपला आणि 44 धावा धावफलकावरती आहेत. आपण सर्वजण एन्जॉय करत आहोत त्रिमूर्ती नगर प्रीमियर लीग 2026 10व पर्व. वैकुंठवासी हरिभक्तपरायण संत सावराम महाराज क्रीडा नगरी KDMC स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स डोंबिवली. 26 पाहिजे 18 बॉल. बॅकफुटला जबरदस्त स्क्वेअर कट आणि बॉल कवा पॉइंट मधून सीमा पार चौकार. आतापर्यंत दर्शनने जे फटके खेळलेले आहेत हे खरं तर मॉडर्न डे क्रिकेटर्स कडून फार कमी पाहायला मिळतात, पण दर्शन ज्या धाटणीचा बॅटर आहे, कॉपी बुक स्टाईल बॅटिंग, स्क्वेअर कट, इनसाइड आउट, पुल, जबरदस्त फटके आलेत. 48 लॉफ्टेड ड्राईव्ह देखील त्याच्याकडून आपल्याला जरूर पाहायला मिळाला. आता पंच केलाय बट इकडे गवसलेत. विकेट डाऊन, फलंदाज बाद. विवाह संपन्न झाला. 2चे 4 हात झाले. आनंदाचा संसार मांडला. विवाहानंतर
2000 साली कल्याण डोंबिवली नवीन बॅटर स्वयं खाडे. फटका तर फसला. कव्हरचा फिल्डर पुढे पकडले कॅच. हो त्याचं नव्हतं देखील व्हायला. टाइम लागत नाही क्रिकेटमध्ये. सुरळीत चालल्या होत्या सर्व काही गोष्टी. मात्र या वेळेला 2 धक्के. तारपावाले थांबा. अभिमान आहे तारपा खतरा वाद्य आणि आय थिंक भिकल्या धिंडाजी जे पालघर जिल्ह्यातील आहेत. प्रसिद्ध तारपा वादक आहेत. आयुष्य खऱ्या अर्थानं वेचलं तारपा वाजवत असताना. आणि त्यांना आय थिंक पद्मश्री पुरस्कार देखील यंदाच मिळालाय. वा. बावन्न धावा. सो अजूनही 13 बॉलचा खेळ बाकी आहे. आणि धावांचा विचार केला तर त्या पाहिजेत 18. कवासला ड्राईव्ह केलाय. सध्या तरी या मॅच मध्ये थोडासा संयमाने खेळ सुरू आहे. कारण जे 2 विकेट गेले अन्यथा दर्शनने अटॅक केला असतात जर तो असता. पण त्याच्या विकेट नंतर स्वयंची विकेट गेले. सो ओव्हरऑल 4 ओव्हरचा खेळ संपला. धावा आहेत धावफलकावरती 53. विकेट 2 आहेत. बॉल बाकी आहेत 12. धावा पाहिजेत त्या 17. 12 बॉल 17ची गरज आहे. आणि आता असेल 50-50 चॅलेंज ओव्हर. पाचवं षटक म्हणजे जबरदस्त आहे आता इकडे. पण मी म्हणेन ना इकडे चुकी केली आहे कोणी बॅटिंग साईडने. 4th ओव्हरमध्येच त्यांना चॅलेंज ओव्हर घ्यायला पाहिजे होती. कारण आता मॅच अशी आहे जर 12 बनल्या तर मॅच ते जिंकतील 6 बॉलमध्ये. पण जर नाही बनल्या तर मॅच शेवटी 6 बॉल 17 पेक्षा पुढे जाणार आहे. पहिला बॉल चॅलेंज ओव्हर. उडवलाय. लॉंग ऑनला फिल्डर जज करतोय आणि बॉल त्याच्या हातातून सुटलाय सीमा पार. ओ भाई ये क्या हो गया. षटकार. आता मात्र हे झालाय तरी काय. ही कॅच नाही ही मॅच सोडली आहे. आणि ही मॅच नाही ही अस्तित्व सोडलंय. हे 10व्या पर्वामध्ये कदाचित हे 10व्या पर्वाचा शेवटचे काही क्षण तुम्ही पाहताय बॉलिंग करणाऱ्या टीमसाठी. नो डाऊट. कारण इकडून आता जे काही सामने ते डू ऑर डाय आहेत. प्रत्येक मॅच मधून एक टीम 2026 10व्या पर्वाला अलविदा करणार आहे. टाटा बाय बाय करून जाणार आहे. रमेशजी सोनवणे उद्योगपती यांचं आगमन झालं. या पण मंचावरती स्वागत आहे आपलं. षटकार पहिला झाला. कॅच ड्रॉप झाली आहे. इकडे कट केला पॉइंटला फिल्डर आहेत. 1 धाव तर सहज मिळते. म्हणजे अजूनही 4 बॉल इकडेच बाकी 50-50 ओव्हरचे. आणि धावा पाहिजेत त्या अजूनही 5. 4 बॉल 5 हव्यात. जर मॅच आता इथून जिंकायची असेल तर ह्या 5 धावा रोखणं गरजेचं आहे. 5 झाल्या तर मात्र मॅच संपली की तिथेच. मग तुम्हाला 12-12चे ते 18 मिळतील. मग तुम्हाला पुढचा डाव पुढचा मॅच पुढची ओव्हरही खेळण्याची आवश्यकता नसणार आहे. पण जर मॅच इथून आपण या 7 धावा या रोखल्या तर मात्र मॅचला मजा येईल. मग पुढच्या ओव्हरमध्ये तुम्हाला ते चांगलं बॅटल पाहायला मिळणार.
येस, मॅच चांगली पाहिजे असेल तर बॉलरला चांगली बॉलिंग करावी लागणार आहे. फुल टॉस होता, एक्स्ट्रा कव्हरला फक्त ढकलून दिलं बॉलला. डीप मध्ये फिल्डर आहेत, डबलला चान्स घेतली. थ्रो स्ट्रायकिंग एडला चुकीची साईड निवडलाय. धावा 2 धावसंख्या पुढे. स्कॉमॉझॉन 62 आणि चॅलेंजर मधल्या पहिल्या 3 बॉल मध्ये झालेल्या त्या 9 पाहिजेत अजूनही 3 बॉल 3 या झाल्या. मॅच संपली म्हणजेच. तीन धावा बनल्या. आउटसाइड एज, विकेट डाऊन. फलंदाज बा थांबा, मॅच अजूनही संपली नाही. तिसरा धक्का. थिएटर मध्ये आहेत आमचे आणि तिकडे त्यांची अँकरिंग सुरू आहे. थँक्यू अक्षय फॉर बटर मिल्क. टोटल स्कोर सध्या आपण पाहतोय तो म्हणजे 2 बॉल मध्ये आता 3 पाहिजेत. इकडे आत लागल्या बॉल, डबलला चान्स असेल, फिल्डर चांगला थ्रो आला तर चान्स रनआउटची बनणार होती, मात्र 2 आल्यात. म्हणजे आता चॅलेंज ओव्हर मध्ये बॉल उरलाय 1. ही जर एक धाव आली मॅच इकडे संपेल, बॅटिंग साइड जिंकेल. जर ही एक धाव आली नाही म्हणजे लास्ट ओव्हर मध्ये जवळपास 6 धावा उरतील. एक धाव आली मॅच संपली. जर इकडे एक बॉल 1 आली नाही तर पुढच्या 6 बॉल मध्ये 11 लागतील. चला म्हणजे चॅलेंज ओव्हर मध्ये कंप्लीट जर 12 झाल्या 6 धावांचा बोनस भेटेल. मॅच संपली तिथेच. जर मात्र या गोष्टी घडल्या नाही तर लास्ट ओव्हर मध्ये मॅच जाईल. ओहो टॉपेज आणि थांबा, मॅच अजूनही संपली नाही. शेवटचा षटक असेल. इकडे 11 झाल्या, मायनस करूयात 5 धावा झाल्यात त्या 59 आणि आता पाहिजेत 6 बॉल मध्ये 11 धावा. काय जबरदस्त मॅच रंगली आणि मॅनेजमेंट टीमचं मनापासून मी कौतुक करेन, कारण ज्या पद्धतीने ही 50-50 ओव्हर त्यांनी या सीझन मध्ये ठेवले आणि त्याचाच कमाल. 6 बॉल मध्ये 12 पाहिजे होत्या. खरं तर 12 बॉल 17ची मॅच होती, पण 12 बनले असते तर 6 धावांचा बोनस भेटला असता, म्हणजे 18 झाले असतं, मॅच संपली असती. इकडे 12च झाला नाही, म्हणजे आपण 5 मायनस केल्या आणि उरलेल्या त्या 11. दीपक शेठ गायकवाड यांची उपस्थिती. सौदी रिटर्न स्वागत आहे आपलं. कतार अल्सो. आपल्याला काय आणलंय? वाह, थांबा ती चर्चा आपण जरूर करू. टॉपेज बॉल निघालाय आणि थेट आता पोहोचलाय
लॉंग स्टॉपला चौकार. आमचे कॅमेरामॅन सध्या पोहोचले होते. मी सकाळीच उल्लेख केला की वॉकिंग ट्रॅकच्या बाजूची झाडं मोठी झालेली आहेत. त्याचा फायदा कोणाला? पेंढारकर. समजत नाही. पेंढारकर, मॉडेल, मंजुनाथ, DKVC, तिलक या कॉलेजातील विद्यार्थ्यांना, कारण झाडाच्या सावलीत अभ्यास करायची मजा वेगळी आहे. ते आता करतात सध्या. आपण पाहू नका, त्यांना करू द्या. 64 64 झालेलं. फुल लेंथ डॉट आलाय. थांबा, आता 21 तुमच्या समोर आणेल. 4 बॉल मध्ये 7 धावांची गरज आहे मॅच मध्ये. इंटरेस्टिंग मॅच आहे. छोटा पाटील घ्या त्याला इकडे. फुल टॉस आहे. फोर्सने ड्राइव्ह केला. लॉंग ऑफ फिल्डर आहेत. एक तर कंप्लीट झाले. डबल चान्स घेतली आहे. चूक झाली आहे. ओव्हर थ्रो. ओहो, ट्रिपलला चान्स आणि 3. वाह वाह. ओय मा, ये क्या हुआ. 3 मिळाल्या म्हणजे टोटल स्कोर सध्या जाऊन पोहोचलाय. मॅच अजूनही संपली नाही. कंपल्सरी चेसिंग आहे. सो 3 बॉल मध्ये 4 धावा कंपल्सरी बनवायच्या आहेत. चांगली बॉलिंग करतात गोलंदाज दुर्गेश. दिलीप आता ऑन स्ट्राईक आहे. काही चर्चा अंपायर सोबत देखील आपल्याला पाहायला मिळाली आहे. 3 बॉल मध्ये 4 धावा बनवायचा आहे. डू ऑर डाय. जिंकले तर सीझन 10 मध्ये पुढे, हरले तर सीझन 11. कट करायचा होता. राईट झाला बॉल आणि ती विकेट आता सॅक्रिफाईस करण्यात येते. कनोजियाची स्ट्रायकिंग एंडला सौरभ आला. बॉल बाकी 2 धावा पाहिजे 4. मॅच होती कुठे, मॅच आली आहे कुठे. वा, हा क्रिकेटचा खेळ. आणि नेहमीच करण सर, यासाठी सर आपण म्हणत आलोय ना, वेळ बदलायला वेळ लागत नाही, कारण हा क्रिकेटचा खेळ आहे. मॅच होती कुठे. एक धाव तिथे केली असती तर मॅच सहज सोपी फिनिश झाली असती. पण आता काय करताय बद्रीजी यादव यांच्याकडून बॉलर दुर्गेश थापासाठी. आज जर सामना जिंकवला तर 1000 रुपयांचं कॅश प्राइज आहे. सामना फसलाय. 2 बॉल 4 पाहिजेत. सौरभ ऑन स्ट्राईक. पुढे आलाय, हवेत खेळलाय. लॉंग ऑफ रेडी आहे. व्यवस्थित पकडले कॅच. आणि शेवटच्या 1 बॉल मध्ये आता 4 धावा म्हणजे पाहिजे मिनिमम चौकार. प्रतिम गाणं वाचवलंय पहा डीजेनी देखील. वाचून राहा. आणि त्यासोबतच विनंती असेल, जितूजी गुप्ता साहेब आपल्याला, आपण या मुख्य व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हा. आपलं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. जाऊ कुठेही नका. दुपारच्या रगरगत्या उन्हामध्ये त्रिमूर्तीनगर प्रीमियर लीगच्या 10व्या सीझन मध्ये सध्या तरी हृदयाच्या आतली धग 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 आली आहे बाहेर. कारण 1 बॉल आणि जिंकण्यासाठी आता मात्र 4 धावेची आवश्यकता आहे. मॅच कोणीही जिंकू देत, क्रिकेटचा खेळ जिंकेल, त्रिमूर्तीनगर प्रीमियर लीग जिंकेल यात मात्र शंका नाही आहे. पण जसा बॉलर बॉलिंग ट्रॅक वरती जाईल, तुमच्याकडून टाळ्या वाजल्याच पाहिजेत. होऊन जाऊ दे एकदा जोरदार. 1 बॉल 4 धावेची आवश्यकता मगाच मिळतोय. 1 बॉल आणि 4 धावा. व्हॉट अ मॅच. आर्या 11 की स्टार 11. ओहो, चूक, मोठी चूक झाली इकडे दुर्गेश कडून. थ्रोन ऑन स्ट्रायकिंग एंडला. मात्र इकडून काय घडलंय तर नोचा सिग्नल आलाय
एक धाव आली आहे. बॉल कंटिन्यू टाकावा लागेल. फ्री हिट असेल. एका बॉल मध्ये 3 धावांची गरज असेल. अंपायर फिल्डिंग साईडचा रिव्ह्यू आहे का? ठीक आहे. फिल्डिंग लावून घ्या. आपण डिसिजन आलाय आपल्यापर्यंत. पण आता मात्र जर गोलंदाजांनी करण सर विकेट उडवली, दांडी गुल केली, तरी मात्र त्याला काही मिळणार नाहीये. पण विकेटला बॉल अदळला, तो इकडे तिकडे कुठे गेला, 2-3 कंप्लीट झाल्या तरीही सामना जिंकता येऊ शकतोय. पण जर हा नो असेल तरच मॅच पुढे जाईल. इट्स अ नो बॉल. केली आहे गोलंदाजांनी, चूक केली आहे. त्याच्या कारकिर्दीमध्ये ही चूक त्याला नेहमी लक्षात राहणार आहे. वॉट अ मॅच. काय सामना सुरू आहे. पैसा कोणी इथे येण्यासाठी दिला नाही, पण तरी देखील पैसा वसूल झाल्यासारखं वाटेल असा सामना आहे. चॅलेंज ओव्हर मध्ये प्रिव्हियस शेवटच्या 11 बनल्या होत्या 5 बॉल मध्ये. तिकडे 1 झाली असती तर तिकडेच मॅच संपली असती. मात्र सामना पाहता इकडून 1 बॉल 4 वरती होता, पुन्हा आला 1 बॉल 3 वरती. सहज सोपं मिळतं असं काही नाहीये. त्रिमूर्ती नगर प्रीमियर लीगच्या 10व्या पर्वामध्ये सहजतेने मित्रांनो काही मिळणार नाहीये. आपल्याला वाटलं हा शेवटचा बॉल असेल, मॅचचा असेल. प्रेक्षकांना सांगितलं वाजवा टाळ्या. पुन्हा एकदा वाजवायला सांगूया का? 1 बॉल 3 धावेची आवश्यकता. होऊन जाऊ दे जोरदार टाळ्या टाळ्या टाळ्या. विकास ऑन स्ट्राइक. ओहो, आता काय घडलंय? इट्स अ वाईट. फ्री हिट असेल. कंटिन्यू. मोठ्या चुका घडतात इकडून. दुर्गेश काय करतोय? सर लोकांचे हात डोक्यावर जात आहेत, तोंडातनं हे सगळं काही ऐकायला मिळत आहे. कारण गोलंदाजांनी काय केलंय, त्यांनी आणखी एक वाईट बॉल टाकलाय. खरंच सर इथे ना गोलंदाजाचे, बॅटरचे, फिल्डरचे सगळ्यांचे हात पाय असे लटपट 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 करतायत. आता लगामही आलाय. त्याच्या मागे कारण काय? 1 बॉल 4 हवे होते. 1 बॉल 4 हवा असताना नो टाकला, मग वाईट टाकला. आता 1 बॉल 2. मग पुन्हा सांगूया का प्रेक्षकांना टाळ्या वाजवायला? त्यांचे हात जणू थोडेसे लाल झाले असतील की काय. 1 बॉल 2. वा, व्हॉट अ मॅच. येस, 1/4 ओव्हरचा ऑलरेडी आता सिग्नल आलेला आहे. डगआउट मध्ये बसलेले प्लेयर थोडस आतमध्ये थांबा. आपण इतकी मॅच रंगले की सगळे विद्यार्थी आहेत. आणि येस, जो नियम आपण पहिल्या मॅच मध्ये पहिला बॉल डिलिव्हर होण्याच्या अगोदर सांगितलेला, टीम आतमध्ये जाताना तुम्ही जर पडदा ओलांडला तर मात्र तुम्हाला पेनलाइज करण्यात येईल. What a विसरून match. चालणार नाहीये. येस येस, जोपर्यंत अंपायरचा सिग्नल येत नाही तोपर्यंत तुम्हाला आतमध्ये जायचं नाही. चला चला, वेळ घेऊ नका. मॅचचा रिदम आहे राहुल. प्लीज 1 बॉल 2 पाहिजेत. कंपल्सरी चेसिंग आहे. फ्री हिट कंटिन्यू आहे. फ्री हिट कंटिन्यू असेल. बॉल विकेटला आदळला तरी मात्र ते धावून धावा कंप्लीट करता येतील का? व्हाय नॉट. येस, मिळतील त्याही. पण पुन्हा एकदा सांगूया का प्रेक्षकांना, काढा हात खिशातनं. एकदा अजून एकदा होऊन जाऊ देत. 1 बॉल 2 धावेची आवश्यकता आहे. हात लाल पडले तरी चालतील असं सामना होणे नाहीये. हे असं जे तुम्ही पाहताय हे पुन्हा कधी होणे नाहीये. काल पहिला इतिहास, उद्या असेल भविष्य. पण आज या क्रीडांगणावरती ना भूतो ना भविष्यती. 1 बॉल 2 धावेची आवश्यकता. व्हॉट अ मॅच. दुर्गेश पुन्हा एकदा रेडी होतोय. 1 बॉल मध्ये पाहिजे 2. फुल टॉस आउटसाइड एज. थर्ड मॅन कडून बॉल निघालाय. ओहो, काय शेवट झाला या मॅचचा. आलाय चौकार आणि सामना जिंकला आर्या 11 ने. अभिनंदन. व्हॉट अ मॅच. येस डीजे, होऊन जाऊ दे जरा, करू दे जल्लोष. जबरदस्त बॉलिंग केली. मात्र शेवटीच्या चुका झाल्या. एक नो पडला, एक वाईट पडला. शेवटी मात्र नशीब खाल्लंच होतं बॅटिंग साईडने. एज घेऊन डीप थर्डला बॉल गेला, चौकार आला आणि हा सामना संपला. अभिनंदन. आर्याने सामना जिंकला. म्हणजे आर्या तुम्हाला कंटिन्यू खेळायचं आता लगेच.
पहिले मॅच गमावल्यानंतर 3 मॅचेस कंटिन्यू जिंकाव्या लागतात तरच काम बनतं. चला या सामनावीर कोण आहे? चला 50-50 ओव्हर मध्ये ज्याने कमबॅक करून दिलं बिकॉज 4 ओव्हर मध्ये बनले होते 59. 50-50 ओव्हर मध्ये आला आणि 3च धावा त्याने खर्च केल्या. अर्थातच स्वयं खाडे आयकॉन आर्या टॉससाठी या टॉससाठी स्वयं आलेत. सामनावीर देऊयात आपण त्यांना. रुपेश दादा पवार या आपल्या शुभस्य सामनावीर या पारितोषिकाने सन्मानित केलं जाणार आहे. स्वयं काढेला जबरदस्त बॉलिंग त्याने केली या मॅच मध्ये. काय सामना रंगला होता. जबरदस्त ही मॅच प्रत्येकाने आनंद साजरा केला. हा सामना पाहत असताना हृदयाचे ठोके चुकवणारा, हृदयाची स्पंदनं वाढवणारा हा सामना आपण सर्वजण एन्जॉय केला. अभिनंदन स्वयं. आणि यानंतर आपण टॉस साठी इन्व्हाइट करूयात आर्या 11 आणि पुष्कर शिवांश. कपिलजी सुतार यांचं आगमन झालं. त्यांना विनंती मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा. या मैदानासाठी आम्हाला ज्यांनी मोलाचं सहकार्य केलं थँक्यू. या पण मंचावरती या टॉस साठी या आर्या आणि पुष्कर शिवांश. कॅप्टन या लवकर. टॉस आपण लगेच करणार आहोत. मी रुपेश दादांना पुन्हा एकदा विनंती करेन. कपिल शेठ यांना विनंती आपल्या शुभस्य टॉस केला जाईल. केडीएमसीचे कर्मचारी आहेत आणि त्यासोबत या ग्राउंडसाठी आम्हाला त्यांनी महत्त्वपूर्ण मोलाचं सहकार्य केलं. कपिल दादांना विनंती आपल्या शुभस्य टॉस केला जाईल. देखो तापा को देखो. चला टॉस आपण करतोय. कॉइन स्पिन करण्यात आला आणि टॉस. थांबा थांबा दोन्ही कॅप्टन जिंकलाय तो आर्या 11 आहे. थँक्यू कपिल भाऊ. आभार. आपलं मंचावरती स्थानापन्न व्हा. टॉस जिंकला. अगोदर निवांत झालेत का? कारण मागचा जो सामना होता ज्या पद्धतीने रंगला होता काय म्हणाल? आणि या मॅच मध्ये डिसिजन काय? फिल्डिंगच आहे. मागच्या सामन्याबद्दल काय म्हणाल? काय आधीचा सामना जिंकला त्याबद्दल? खूप टेन्स होता पण नशीब जिंकलो लास्ट बॉलवरती. 5व्या ओव्हरला संपायला पाहिजे होता पण शेवटच्या ओव्हरपर्यंत गेला. ठीक आहे. असं वाटलं नाही की चुकलं जेव्हा 50-50 ओव्हर 4थ्या ओव्हरमध्ये दर्शन आणि आघाडीचा बॅटर सेट होते दोघेही तेव्हा गायला पाहिजे होती? थोडं लेट झालं. हो नक्कीच वाटलं पण आमचा आयकॉन खेळू मागे होता म्हणून त्यासाठी 50-50 ओव्हर ठेवले होते. दुर्गेशचं थँक्यू बोलाल कारण